RPIच्या चित्रपट महामंडळाच्या वतीने किंवा चित्रपट आघाडीच्या वतीने त्याचे संयोजक मंदार जोशी मंदार जोशी यांनी प्रामुख्याने गेले वर्ष सव्वा वर्ष म्हणजे 8 मार्च किंवा 10 मार्चला पुण्यामध्ये 9 मार्चला जो पहिला कोरोना पेशंट सापडला तो महाराष्ट्रातला पहिला, पुण्यातला पहिला. तिथून कोरोनाचं प्रमाण वाढत गेलं. पहिली लाट ओसरली, दुसरी लाट आली. या सगळ्या काळात आर्थिक दुरवस्था खूपच निर्माण झाली. त्या आर्थिक दुरवस्थेमध्ये प्रत्येकजण आपापल्या परीने मदत करतो आहे. मंदार जोशीने असं ठरवलं की प्रामुख्याने दिव्यांग जे आहेत, त्यातही दिव्यांग कलाकार जे आहेत, त्यांना आपण रेशन किट, मास्क आणि सॅनिटायझर दिला पाहिजे. त्याच्या कार्यक्रमाला आम्ही सगळे उपस्थित आहोत. आम्ही मंदारचं खूप मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. कारण 2-3 महिने कोरोना ओसरला असं मानून मगाशी महापौरांनी आवाहन केल्याप्रमाणे तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने काळजी घ्यायची असून 2-3 महिने आर्थिकदृष्ट्या खूप बिकट जाणार आहे. मी आपल्या माध्यमातून समाजाला आवाहन करतो की ज्या घरामध्ये अशा प्रकारच्या आर्थिक अडचणीमुळे आवश्यक गोष्टी लक्झरीमध्ये कन्व्हर्ट झाल्या, म्हणजे उदाहरणार्थ रेशन आणलं पाहिजे, ही आवश्यकता आहे, पण पैसे नाही आहे, मग ती लक्झरी झाली. म्हणजे चांगली भाजी आणूया का आज, तर आवश्यकता आहे, पण ती आता लक्झरीत कन्व्हर्ट झाली. कुठली लक्झरी परवडेल, डाळ भात मिळाले बघ. तर अशा त्या घरातल्या मुलीला ड्रेसच्या कापडासहित, सायकलसहित, व्हॅक्सिनसहित, धंद्याला भांडवल पुरवण्यासहित आवश्यक गोष्टी ज्या लक्झरीत कन्व्हर्ट झाल्या, त्यासाठी ज्यांची परिस्थिती बरी आहे अशाने हात पुढे केला पाहिजे. आणि त्याच्यातूनच मी 10 जूनला माझ्या वाढदिवसानिमित्ताने असा लोकांना आवाहन केलं. आणि मला खूप आनंद वाटतो की कालपर्यंत माझं जे टार्गेट होतं की मी 1000 वंचितांना हॉस्पिटलमधली 900 रुपयाची व्हॅक्सिन मोफत देणार आणि 1000 रिक्षावाल्यांना 1000 रुपयाची CNGची कुपन मोफत देणार. ते माझं टार्गेट केव्हाच क्रॉस होऊन गेलं. आणि बहुधा व्हॅक्सिन मिळणार नाही याच्यापेक्षा जास्त, कारण त्याचा स्लॉट बुक करायला लागतो. तो आम्ही 1300चा बुक केला होता, त्यामुळे तिथे आम्हाला फर्स्ट कम फर्स्ट सर्व करायला लागेल. पण CNG बहुतेक अनलिमिटेड होईल असं मला दिसतंय आणि जो येईल त्याला मी 1000 रुपयाची CNGची कुपन देऊ शकेल. प्रामुख्याने या सगळ्या आर्थिक दुरवस्थेमध्ये समाजाला आम्ही आवाहन केलं. तर आपल्याला महाराष्ट्रामधल्या कोरोना मृत्यूची संख्या आता 1 लाख झालेली आहे. आणि त्याचबरोबर आजपासून बऱ्यापैकी लेवल 1 to 3 मध्ये मिळालेली आहे. आणि तसंच मुख्यमंत्र्यांनी नंतर पत्र काढलं की सगळेच निर्बंध काही शिथिल केलेले नाही आहेत. कदाचित गर्दी झाली तर परत एकदा रिस्ट्रिक्शन घेऊ शकतात. तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्यावरती? कारण एकीकडं मृत्यूंनी 1 लाख टप्पा गाठलेला आहे, दुसरीकडे जनजीवन सुरू झालं पाहिजे, तिसरी लाटही आले नाही पाहिजे. वारंवार टीकेचा स्वभावही नाही आणि मुद्दा नाही, परंतु उद्धवजी सरकारमध्ये ज्या प्रकाराने प्रत्येक विषयावर असंदिग्धता असते, मग तो कोरोना असू देत, मराठा आरक्षण असू देत, OBC पॉलिटिकल आरक्षण असू देत, अनुसूचित जाती समाजाला प्रमोशनमध्ये रिझर्वेशन असावं की नसावा विषय असू देत, कशात ती क्लॅरिटी दे. कोरोनामध्ये 3 आठवड्यापूर्वी किंवा खरं म्हणजे 3 पंधरवड्यांपूर्वी असं म्हणून 1.5 महिन्यापूर्वी एक विरोधी पक्षांची बैठक त्यांनी बोलवली. म्हणजे माझ्या संपूर्ण उद्धवजींच्या 18 महिने जे झाले 27 वेळेला त्या कालावधीमध्ये एकदा मला त्यांच्याबरोबर बैठकीला बसण्याचा योग आला. त्या बैठकीमध्ये सुद्धा आम्ही अनेक सूचना केल्या की बाबा तुम्ही वारंवार सगळ्या आम्हालाच नाही वेगवेगळ्या तज्ज्ञांना ह्याच्यामध्ये सल्ला घेतला पाहिजे, काही एक दिशा ठरवली पाहिजे, कोणी एकाने घोषित केली पाहिजे. परंतु त्या सरकारमध्ये प्रत्येकाला घाई झालेली आहे की एकदा मी जाऊन प्रेसपुढे मांडेन. आणि त्याच्यातून माझी आत्ताही त्यांना विनंती आहे आणि नेहमीच देवेंद्रजी या सगळ्या विषयामध्ये सहकार्य करत आहेत की तुम्ही एक मोजक्या, आणि मी वारंवार नावांचा उल्लेख केला आहे की राज ठाकरे साहेब, हे देवेंद्रजी तर स्वतः आहेतच, पण नितीन गडकरी साहेब, स्वतः पवारसाहेबांची तब्येत बरी नसेल तर त्यांच्या घरी बैठक बोलू आपण. पवारसाहेब की त्यांनी फार मोठमोठ्या संकटांना अतिशय शिताफीने, अतिशय उत्तम पद्धतीने हँडल केलं. अशांची एकदा सहमती करा ना की बा नेमकं आता काय झालं, गेली का सेकंड लाट, मग काही जिल्ह्यांमध्ये अजूनही पेशंट सापडतात, त्याचं काय करायचं.
तिसरी लाट येणं या विषयामध्ये वेगवेगळी मतं आहेत. कोणी म्हणतं की दुसरी आणि तिसरी मर्ज झाली, तर ती मर्ज झाली का येणार आहे. कोणी म्हणतं ती लहान मुलांमध्ये येणार आहे. ब्लॅक फंगस नावाचा विषय जो आहे तोही खूप सिरियस आहे. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून सर्वानुमते एक डूज अँड डोंट्स करावे न करावे हे करायला लागेल असं मला वाटतं. आता काल संभाजीराजेंनी रायगडावरून 16 जानेवारीला आंदोलन करणार असल्याचं मी त्याचं काल स्वागत केलं. श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांनी काल रायगडावरून घोषणा केली की बाबा ह्या सरकारला सरळपणे सांगून काही हे ऐकत नाही आहेत आणि त्यामुळे मला आता रस्त्यावर उतरावं लागेल. त्या त्यांच्या रस्त्यावर उतरणं नाही परंतु मराठा समाजाला न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करण्याच्या निर्णयाला आम्ही पूर्ण मनापासून पाठिंबा दिलेला आहे. त्यांचं नेतृत्व आम्हाला मान्यच आहे कारण ते आमचे राजे आहेत, पुन्हा भारतीय जनता पार्टीचे आहेत. मी एक वाक्य फक्त एवढंच म्हटलं की बऱ्याच म्हणजे आम्ही तर बॅनर हा बिल्ला जो मला माझ्या शरीराचा एक भाग आहे तर ते सगळे काढून खिशात ठेवूनच येणार. पण तरीही संभाजीराजांना असं वाटत असेल की काही बिग BJP पर्सनॅलिटीने येण्यातून ते पॉलिटिसाइज होईल तर ते म्हणाले की तुम्ही येऊ नका. जसं आधीच्या मोर्चांमध्ये सांगितलं गेलं होतं की जरी राजकीय नेते आले ते मागे उभं राहिले आणि कोल्हापूरच्या त्यावेळेच्या मोर्चामध्ये मी सगळ्यात शेवटी होतो. प्रश्न सुटणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे संभाजीराजेंच्या या भूमिकेचं मी स्वागत करतो आणि भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनिशी त्यांच्याबरोबर असेल. दादा, पेट्रोल आणि डिझेलची भाववाढ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे किती झालेली आहे. आज काँग्रेसला ठिकठिकाणी आंदोलन केलं. मोहन जोशींचं असं म्हणणं आहे की पुण्यातल्या आंदोलनात भाजपचे कार्यकर्ते पण सहभागी झाले होते. दुसरीकडे काल अजित पवार असं म्हणाले की पेट्रोल डिझेलची दरवाढ जी आहे तर राज्य सरकार टॅक्सेस कमी करू शकत नाही. केंद्रानं ऑलरेडी भरपूर पैसे जे आहेत ते घेतलेले आहेत. ज्यावेळी पेट्रोलचे जागतिक बाजारपेठेमध्ये दर कमी होते बॅलरचे त्यावेळेस सुद्धा केंद्रानं कुठलेही टॅक्स कमी केलेले नाहीत आणि आत्ताच्या परिस्थितीत राज्य सरकार कुठलेही टॅक्स पेट्रोलच्या बाबतीमध्ये कमी करू शकत नाही. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांनी काय करायचं? असं आहे की अजितदादा काय की उद्धवजी काय त्यांचं म्हणणं असं आहे की जे करावं ते केंद्राने करा. मग मास्क केंद्राने द्यावे, PPE केंद्राने द्यावी, औषधं केंद्राने द्यावी, ऑक्सिजन केंद्राने द्यावं. अरे पण काय चाललंय काय? जर 100 रुपयाचे 3 भाग किंवा 4 भाग तयार होतात. एक जागतिक स्तरावर मिळालेला दर, दुसरा त्याच्या प्रोसेसिंगसाठी येणारा खर्च कारण ते क्रूड असतं ते फिनिश करायचं असतं, तिसरा कमिशन, चौथा केंद्र आणि 5वं राज्य. त्याच्यामध्ये जागतिक स्तरावर मिळालेल्या रेटमध्ये तुम्हाला 20 रुपये मिळालं आणि तुम्ही 18 रुपयाने द्या असं करता येत नाही. प्रोसेसिंग कॉस्ट कमी होत नाही, कमिशन कमी होत नाही. म्हणजे केंद्राने आणि राज्याने त्यांचे टॅक्सेस कमी केले. अन्य राज्यांनी त्यांचे राज्य म्हणून टॅक्स कमी केल्यामुळे तिथे 100 रुपयाच्या आत पेट्रोल आहे. काहीच तुम्ही कमी करणार नाही म्हणजे मला काय कळत नाही. त्यामुळे राज्याने त्यांचा टॅक्स म्हणजे केंद्राला तुम्ही म्हणणार असाल तर म्हणा पण बरोबरीने पहिलं तुम्ही म्हणा ना की आम्ही 10 रुपये पेट्रोलवरचा डिझेलवरचा टॅक्स कमी केला, केंद्राने आता 5 रुपये कमी करावा. तुम्ही काहीच करणार नाही, सगळं द्या 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 आणि ते द्यासाठी जो टॅक्स लागतो ज्यातून कलेक्शन होतं त्याच्यामध्ये तुम्ही म्हणणार की तुम्ही कमी करा. आता तुमचं झालं असेल तर माझा एक नाथाभाऊ आता असं म्हणाले की भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा अस्वस्थता आहे. सत्ता गेल्यापासून फडणवीस जे आहेत त्यांची तडफड सुरू आहे आणि त्यामुळंच त्यांनी अजित पवारांच्या सोबत शपथविधी घेतला. भाजपच्या कार्यकर्त्यांना नाराज कार्यकर्त्यांना थोपवण्यासाठी आपली सत्ता येईल असं सांगून वेळ मारून दिली जाते. नाथाभाऊ आमचे आजही नेते आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की तिकडे गेल्यानंतरही खरं तरी बोललं पाहिजे. 1.5 वर्ष झालं एक कार्यक्रम एक आंदोलन कमी आहे काय? एकेका कार्यक्रमामध्ये कोरोनाची नियंत्रण लक्षात घेता 10-10 लाख लोक रस्त्यावर आम्ही उतरवतो. पंढरपूर जिंकतो, 6,000 ग्रामपंचायती जिंकल्या आणि त्यामुळे हे म्हणण्याने काही वस्तुस्थिती बदलत नाही की आम्ही काही अस्वस्थ नाही. हां, आम्हाला दुःख आहे, दुःख असणारच की आम्हाला धोका झाला, आम्हाला फसवलं गेलं याचं दुःख आहे. मग देवेंद्रजी म्हणाल्याप्रमाणे त्या धोक्यानंतर माणूस म्हणून एक प्रतिक्रिया रिॲक्शन पण मनामध्ये आहे. असं म्हणायला हरकत नाही की त्या रिॲक्शनमधून
यस हे पुन्हा बदलू असा संकल्पही आहे, प्रयत्नही आहे, यशस्वी पण होईल. हां, याच्यात काही चुकीचं नाही. पण त्यामुळे दरवेळेला उठून तुम्ही अस्वस्थ आहात, मस्त दिवसभर काम करून रात्री झोपतो. पुणे महानगरपालिकेच्या एका छोट्याशा विषयावरून गेले आठवडाभर खूप उलटसुलट चर्चा सुरू आहे. भारतीय जनता पार्टी ही इतकी मोठी झाली की त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हसला तरी तो का हसला, तो हसला नाही तर तो का हसला नाही, अशा बातम्या होतात आणि ते आमच्या मोठं होण्याचं लक्षण आहे. आणि त्यामुळे एका कार्यकर्त्याने तेही पुन्हा मानवी स्वभावाला धरून आहे की त्याने असं म्हटलं की मला 2 वर्षासाठी तुम्ही PMPL म्हटलं होतं. समजावलं देवेंद्रजींनी. ते समजावण्यातून त्याने राजीनामा दिला, थोडा उशिरा दिला. प्रत्येकाचा आपला आपला स्वभाव असतो. शंकर पवारांनी जे म्हटलं तेही बरोबर आहे की बाबा मला तुम्ही 2 वर्षासाठी म्हटलं होतं. देवेंद्रजी म्हटलं तेही बरोबर आहे, बाबा काही ना काही ॲडजस्टमेंटसाठी दे रे बाबा राजीनामा, मला आणखीन एकाला ॲडजस्ट करायचं आहे. त्या राजीनामा देण्यामध्ये जी टेक्निकल मिस्टेक झाली ती टेक्निकल मिस्टेक PMPLच्या मिटिंगच्या वेळेला PMPL बोर्डाची जी सेक्रेटरी असते, नाव मला माहीत नाही, त्यांनी लक्षात आणून दिली की हा जर राजीनामा सँक्शन केला तर याचे लिगल प्रॉब्लेम येतील. कारण ती कंपनी आहे, ती महानगरपालिका नाही. कंपनी ॲक्टप्रमाणे चालते. आणि त्यामुळे त्या मॅडमने लक्षात आणून दिल्यामुळे मुरलीधर अण्णांनी हे लक्षात आणून दिलं, महापौर लक्षात आणून दिलं की आता हा राजीनामा आपल्याला सँक्शन करता येणार नाही, याच्यात प्रॉब्लेम येईल नंतर. आता याच्यामध्ये काय घडलं की ज्यामुळे इतकं त्याची पेपरबाजी आणि ते कोण राष्ट्रवादीचे नवीन अध्यक्ष झाले, आपल्या पक्षाची काळजी करा ना बाबा, काय झालं ॲक्टिव्हिटी रोज प्रेसला सांगा, तुमच्यात काय वाद चालले ते सांगा. तर त्यांना ना काम ना धंदा, त्यामुळे आता रोज उठून आपलं PMPL, रोज उठून आपलं मुरलीधर, रोज उठून शंकर पवार, रोज उठून गणेश बेडकर. आमच्यामध्ये मतभेद नाहीत असले तर माणूस म्हणून, माणसं म्हणून, जिवंत माणसं म्हणून स्वाभाविक आहेत ते सोडवण्याची आमची धमक आहे, क्षमता आहे. त्यासाठी जगताप लागत नाहीत आम्हाला. जगताप म्हणजे दोन्ही जगताप आहेत ना, ते PMPLचे MD, PMPLचे MD विचार ते प्रशासक आहेत, त्यांच्याबद्दल चालू द्या. तर राष्ट्रपतीच्या अध्यक्षांना झालं काय बाबा, तुमचं काम तुम्ही करा, आमचं काम आम्ही करतो. आणि त्यामुळे PMPLच्या डायरेक्टरशिपमध्ये काहीही घडलं नाही. हे एक माणूस म्हणून, मानवी स्वभाव म्हणून स्वाभाविक आहे. हे राहू देत किंवा महिनाभर, राहू देत किंवा महिनाभर, 2-3 महिने लावले, 2-3 महिने लावले म्हणून काय आम्ही काय त्यांना छट पकडलं का. देवीजीने बोलावलं, समजावलं, राजीनामा झाला. तो राजीनामा देताना PMPLच्या MDला द्यायचा होता, त्याने पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून शहराच्या अध्यक्षांना दिला. यांनी पण ते शहराच्या अध्यक्ष म्हणून आलेल्या पत्रावर प्रोसेस केलं. लक्षात जेव्हा आलं की ह्याचा टेक्निकल प्रॉब्लेम कंपनी ॲक्टप्रमाणे येईल, तेव्हा अण्णांनी ऑब्जेक्शन घेतलं. अण्णांनी ऑब्जेक्शन घेताना हे गृहीतच होतं की उद्या त्या प्रोसिजरप्रमाणे राजीनामा देऊ. दिला पण तेवढं राजकारण भारतीय जनता पार्टीमध्ये खूप कलह. हा, आता हे वाटण्यामुळे बरं वाटत असेल तर आम्ही दुसऱ्याला आनंद देणारी माणसं आहोत, त्यामुळे हे बरं वाटत असेल, इट्स ऑल राईट. दादा, हसन मुश्रीफ असं म्हणाले नगरमध्ये की केंद्र सरकारच्या धमक्यांमुळे महाराष्ट्राला लस मिळत नाही आणि केंद्र सरकारच्या धमक्यांमुळे आणि म्हणूनच आदर पुनावाला लंडनला निघून गेले होते. मुश्रीफ असं म्हणाले की केंद्र सरकारच्या धमक्यांमुळे. धमक्या तुम्हालाच माहिती कोणी धमक्या दिल्या. मला असं वाटतं की 2 सेकंद मी ह्यावरही घेतो की पहिली लाट ओसरल्यानंतर आपल्याला जाणवलं असेल की लसीकरण केंद्रावर माणसं फिरकत नव्हती, कारण लसीकरणाच्या बाबतीमध्ये निगेटिव्ह भाव, एक गैरसमज लोकांच्या मनामध्ये होता. ही लस ही फार काळ टिकत नाही, मग ती वाया जाते, तिची एक्सपायरी डेट संपते. आणि त्यामुळे असं झालं असेल की कारण मुळात ॲग्रीमेंटमध्येच असं आहे 25% एक्सपोर्ट, 25% कमर्शियल सेल आणि 50% गव्हर्नमेंट. का तर हे एक आर्थिक मॉडेल आहे की ज्यामुळे ते सरकारला स्वस्त देऊ शकतात, एक्सपोर्टमध्ये आणि कमर्शियल सेलमध्ये मिळवू शकतात. त्यामुळे त्यावेळेला एक्सपोर्ट झाला. दुसऱ्या लाटेनंतर मात्र धावाधाव सुरू झाली आणि सगळ्यांना वाटलं की मला लस घेतली पाहिजे. त्यावेळेला स्वाभाविकपणे एक्सपोर्टच्या काही कमिटमेंट होत्या, इम्पोर्ट्स जे रॉ मटेरियल आहे ते कमी होत होतं. आता ही सगळी चेन म्हणजे एक तर एक्सपोर्टला बंदी घातली, जरी ॲग्रीमेंटचा क्लॉज असला, जरी हे कोर्टात जाऊ शकत होते तरी त्यांनी देशाच्या हितासाठी कोर्टात गेले नाही. अदरवाईज ॲग्रीमेंटचा क्लॉज होता की 25% तुम्ही एक्सपोर्ट करू शकता.
मोदीने आवाहन केलं, त्यांनी 25% बंद केलं. 25% फक्त कमर्शियल चालू आहे आणि कमर्शियलला सुद्धा नियम आहे की 630 रुपयाची लस तुम्ही घेतली, 300 रुपये तुम्ही लोडिंग करू शकता, याच्यापेक्षा जास्त करू शकत नाही. जास्त करणाऱ्यांना महापौरमध्ये नोटीस काढणार आहे. आणि त्यामुळे आता त्याचा साठा आणि त्याचं प्रोडक्शन हे व्यवस्थित सुरू झालं. वारंवार केंद्र असं म्हणत आहे की साधारणतः जून संपेपर्यंत. माझा तुम्हाला दावा आहे, मी जसं रेमडेसिवीरच्या बाबतीत म्हटलं होतं ना की थांबा जरा 23 एप्रिलपर्यंत थांबा असं म्हटलं होतं. रेमडेसिवीर घेऊन डिस्ट्रीब्युटर मागे जावे. आता तुम्ही डिस्ट्रीब्युटरकडे जा, 2 मागितलं तर 4 रेमडेसिवीर देईल. वॅक्सिनची स्थितीसुद्धा जून एंडपर्यंत अशीच येईल, कारण दुसरी लाट वसुलल्यामुळे पुन्हा लोक रिलॅक्स झाले, पुन्हा घेण्याचं प्रमाण कमी होणार आणि स्टॉक तर खूप येणार, त्यामुळे ती स्थिती सुधारेल. दरवेळेला केंद्र मॅनेज 25% कमर्शियल परचेस जो आहे तो खरं म्हणजे पुण्याने जसं प्रायव्हेट हॉस्पिटलला मोटिवेट केलं आणि माझ्या माहितीप्रमाणे गेल्या एक 8-15 दिवसामध्ये कमर्शियल सेलमध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये 3-3.5 लाख लसीकरण झालं. तुम्ही ते करा. दादा, भुजबळ पंचायत समितीतल्या तुमच्या एकमेव सदस्य होत्या अक्काताई नलावडे, त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. ठीक आहे. आमच्या पार्टीमध्ये एखाद्याने पक्ष सोडल्यानंतर मारण्याची पद्धत नाही, समजावण्याची पद्धत आहे. लक्षात आलं? समजावण्याची पद्धत आहे आणि नंतर शुभेच्छा देण्याची पद्धत आहे. जा बाई तू तिला घरी सुखी राहा. तर तू इकडे शिवसेनेत गेलीस ना, चांगलं आहे. दादा, संजय राऊत पुण्यात होते, त्यांनी सांगितलं की बापरे, माझा दिवस तुम्ही का बिघडवता यार? स्वबळावर लढू आणि 80 जागा पुण्यात आम्ही शिवसेनेच्या, हां, 80 जागा आम्ही पुण्यात 280 जागा लढवाव्या. आमच्या शुभेच्छा आहेत. पुण्यामध्ये दिलेली आहे, सभागृह किंवा हे सगळं बंद आहे. सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायची कशी? सांस्कृतिक कार्यक्रमाला परमिशन मिळाली, मात्र सभागृह आणि नाट्यगृह मात्र बंद आहे. नाही, याच्यामध्ये राज्य सरकारने जे नवीन नियमावली केली त्याच्यामध्ये नेमकं आपण लेवल 3, लेवल 4 याच्यामध्ये जे काही निकष दिलेले आहेत जे दिले ते तपासून घेऊ. आणि खरं तर हे महापालिका आमच्या स्तरावर आम्ही करत नाही. राज्य सरकार जे खाली पाठवतं त्याच्यापेक्षा कमी आम्ही करू शकतो, त्याच्यापेक्षा अधिकचं आम्ही काही नव्यानं बंधन त्याच्यात आणू शकत नाही, असं त्याच्यामध्ये साधारणतः आहे. मला असं वाटतं की थोडंसं ते तपासून घेऊ आपण, बघूया नक्की काय झालं. मेहताजी आपल्या सरकारी कामामध्ये धारणा स्पष्ट करण्यासाठी फाईल पाठवणं होतात. त्यांनी धारणा स्पष्ट करण्यासाठी फाईल पाठवली. दुसरीकडे संसर्गात बऱ्यापैकी कमी झालेला आहे. आज पण आकडे कमी येतील किंवा काय तरी सुद्धा पुण्याची लेवल आहे ती कमी येऊ शकते का? याच्यामध्ये पुणे शहर आणि पुणे जिल्हा असं मला असं वाटतं की पुणे शहर जिल्ह्यामध्ये घेतलं, जिल्ह्याचा जो काही पॉझिटिव्हिटी रेट आहे तो शहरांपेक्षा अधिक आहे, त्यामुळे कदाचित आपण लेवल 3 मध्ये असू. पण मला असं वाटतं की याच्यामध्ये शहराचा पॉझिटिव्हिटी रेट हा 5च्या आसपास आहे, आतमध्ये आहे, पण जिल्ह्याचा 10च्याही पुढे जातो साधारणतः. त्यामुळे कदाचित जिल्हा म्हणून राज्य शासन आपल्याकडं जे काही आदेश देते जिल्हा म्हणून शहर त्याच्यात समावेश होतोय आणि म्हणून त्या अनुषंगाने आपल्याला जिल्ह्याचे नियम लागू होत आहेत असं मला त्याचं वाटतं. त्याच्यात 100% असंच केलं पाहिजे. जर शहराचा पॉझिटिव्हिटी रेट आमचा 5च्या आतमध्ये असेल तर तुम्ही 5च्या आतमध्ये पॉझिटिव्हिटी रेट असेल तर तुम्हाला लेवल वेगळी आहे आणि तुम्ही 5च्या पुढे असेल किंवा 10च्या पुढे असेल तर त्या लेवल वेगळ्या आहेत. तर शहर आणि जिल्हा याला वेगळी ट्रीटमेंट द्यावी, वेगळा त्याचा विचार करावा असं आमचं म्हणणं आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे